आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा बोल नाना, अरे चला लवकर झाले का? अरे काका काय तुम्ही किती टाइम लावताय? हो. तुमच्या आधी मी रेडी झालो. काका किती टाइम लावून राहिले? झालं माझं. बघा ही आली बघा शेंडेफळ. ए चल ग. रेडी. काय रेडी एवढा टाइम? आपण देवळात जाऊ राहिलो, तुझ्या बघण्याचा कार्यक्रम नाहीये. ए वृंदा अगं चल लवकर. तर आकाश भाऊ कुठं राहिला? आकाश भाऊ रिक्षाला गेलेत ना का? अच्छा. पण माझी सगळी तयारी झालेली आहे. सगळी तयारी नक्की? ए शेंडेफळ, गुरुजींनी सांगितलेलं सामान घेतलं का? मेन म्हणजे मिठाई घेतली का? म्हणजे मिठाई आणलेली आहे, घ्यायला विसरलोय. हो काका मी कशाला उगाच जाऊ राहिले. ए शेंडेफळ जागा लवकर घेऊन ये. शेंडेफळ जाईल ना घेऊन. आणि टाइम काढू नको, लगेच यायचं लगेच. म्हातारपण रे म्हातारपण राहणार वयात आता कसं होणार आहे माझं कळत नाही. बरोबर. प्रॉब्लेम तुमचा नाही शेंडेफळचा आहे. तिला समजायला पाहिजे आता आपले वडील म्हातारे झाले, त्यांना गोष्टी लक्षात राहत नाहीत बाबा. काय बघायचं? अरे बासकी काय की म्हातारा काय जप करतोस की काय म्हातारा असल्याचा? अहो काका जोक केला हो. काका तुम्ही आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. इथून पुढे तुमचा सगळा भार आपल्या खांद्यावर. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. आता कसलं टेन्शन घेणारच नाही. ये बात. आता फक्त एकच टेन्शन आहे, हे कधी येत आहेत. ए ऐक गे शेंडेफळ, ते मिठाई सोबत पूजेचं सामान बिमान, ते ताट वाटी कुंकू बिंकू सगळं आण व्यवस्थित. आपल्याला वेळ नाही मिळणार देवळात गेल्यावर. आणि लवकर ये चल. वा फायटर काय एंट्री. एक नंबर. अरे नाना खरी एंट्री तर तूच घेतलीस राव. घेतलं सगळं घेतलं. तुझी आवडती मिठाई आहे. अरे वा चला. मिठाईवर ना आठवलं शेंडेफळ, आपले लाडू बर्फी कुठे आहेत? त्यांना मी गोदा काकूंकडे सोडून आले, काळजी नको करू. बर मग त्यांचं खाण्यापिण्याचं सामान विमान दिलंय ना सगळं? हो. एक मिनिट नाना, सगळं दिलंय. तुला काय वाटतं तू नसताना काही कामं होत नाही? तू नसताना सुद्धा सगळी कामं नीट होतात. अरे दिलंय रे, सगळं दिलंय. किती काळजी करशील रे? काका काळजी करणारच ना. आता तुम्ही आमची एवढी काळजी घेतली आतापर्यंत, म्हणल्यावर आम्हाला पण आमच्या पुढच्या पिढीची काळजी घेतलीच पाहिजे. बाई मागच्या पिढीची पण काळजी घ्यायची बरं का. आम्हाला वाऱ्यावर नाही सोडायचं बाई. घेणार तुमची पण काळजी घेणार. तर बाबांचं वय झालंय ना. वय झालं एवढं खरं आहे त्यांचं. काय एवढे काय दात काढायची काय गरज नाही. एवढं किती हसतोय तू. काही झालेलं नाही. चला लवकर चला काय ओवी आणि समीरराव आलेत का? माझं म्हातारपण काढतेस. मी नाही बाबा यांच्यामुळे लेट झालाय. नाही मी तयार होतो, हिच्यामुळे उशीर झालाय. काय ग? परफ्यूमची बॉटल कोणी शोधायला लावली सांगा आता? लास्ट टाइम कोणी घेतली होती? अरे बाबांनो नंतर भांडा, आता चला लवकर. समीर भाऊ इतक्या दिवसांनी आपण सगळे एकत्र असे फिरायला जाऊ राहिलो कुठेतरी. हो ना, मला तर आज सण असल्यासारखंच वाटतंय. अगं मग सणच आहे. अगं आपलं नाना आज पहिल्यांदा पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला, म्हणजे हे सण असण्यासारखंच आहे. मग चला एकत्र मिळून सण साजरा करू. करूया साजरा करूया. पण आधी रिक्षा आल्या. चला पटापट चला. त्या बाजू काय टायमिंग होतो बघ मी धावण्यामध्ये. आलो चला. येस थँक्यू. चला मागे जाऊ दे रिक्षा. चला. जोशी काका नमस्कार. अरे नमस्कार राणा. कितीतरी दिवसांनी हा असा. आणि दौरा कुठे निघाला? मंदिरात जाऊ राहिलो. अहो मी बरा झालो ना आता, म्हणून पूजा ठेवली आम्ही. तुम्ही पण या काय प्रसादाला, नक्की या. आता मी फिट झालो, आता पुढे हिट होणार आपण. वा हाच राणा हवा बरं का सर्वांना. आणि राणा बरं का, तुझा फिट होण्याचा स्पीड सुद्धा फार छान आहे. अहो विषयच नाही काका, आता फुल सुसाट सुटायचं आणि सगळ्यांच्या पुढे जाऊनच थांबायचं. काय निश्चित या बरं का. नक्की या प्रसादाला, नक्की या. हो नक्की जाईन. चल रे जाऊ दे.
हा, वाडकर आणि महाले घरातून निघालेत, मंदिरात चालले. रेडी रहा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम गणानान्त्वा गणपति ववामहे कविं कवीनामुपमस्तरवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः सिद्धसाधनम्. अग्निनारायणाय नमः. नमस्कारान् समर्पयामि. आता हवन करायचंय. एक एक पळी तूप अग्नीमध्ये घालायचंय. ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशन अमृतमर्दंजा. नमस्कार करा. या इथे ग्रह शांत संपन्न झालेली आहे. आता सगळ्यांनी उभे राहा.